हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। बघा, आज आपण चक्रवाढ व्याज हे टॉपिक घेऊन आलोय। एकदम शॉर्ट पद्धतीने कोणत्याही प्रकार सूत्राचा वापर न करता आपण पूर्ण टाइप वाईज बनवणार आहोत। ठीक आहे, एकदम काही सेकंदामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत। रेशो थ्रू आणि फ्रॅक्शन थ्रू कसे सॉल्व्ह करतात चक्रवाढ व्याज आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत। चला तर स्टार्ट करूया। तर पहिला बघायचं म्हणजे पहिला टाइप आहे। पहिल्या टाइप मध्ये पहिला प्रश्न आहे की 10 दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, या ठिकाणी हा प्रश्न आहे। मग सॉल्व्ह कसं करायचं बघा। पहिले आपण रेशो थ्रू जाऊया मेथड फर्स्ट मध्ये। तर काय करायचं, जर तुम्हाला 2 वर्ष विचारले असेल चक्रवाढ व्याज काढायला, तर मग बघा एक रेशो वापरायचं। का वापरायचं? 2 2 आणि 1 हे रेशो वापरायचं। ओके, आता काय करायचं आहे की आता हे 3 रेशो मध्ये आपण काय करायचं आहे, 8,000 वर 10% काढायचे। ठीक आहे, तर काय 8,000 वर 10%, 8,000 वर 10% काढताना काय करायचं, 8,000 गुणिले 10 8% दिले म्हणजे शब्दामध्ये 100 लिहायचं। हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल झाले, 80 गुणिले 10 800 होतात। मग कुठे लिहायचं, पहिल्या रेशो मध्ये 800 लिहायचं। ठीक आहे, आता दुसऱ्या रेशो मध्ये काय करायचं आहे की 800 वर 10% काढायचे। 800 वर 10% काढलं तर किती होतात, 80 होतात। मग इथे लिहायचे 80। ओके, आता नंतर बघा परत काय करायचं की 80 वर 10% काढायचे। 80 वर 10% जर काढलं 8 येतो, बरोबर आहे। आता काय करायचं, अशी लाईन मारून घ्यायची। आता बघा या दोघांचा गुणाकार करायचा आहे। 8 2 16 1600 होतात। ओके, तर बघा आता नंतर या दोघांचा गुणाकार करायचा आहे, किती होतात, 160 होतात। इथे लिहून घ्यायचं। नंतर या दोघांचा गुणाकार करायचं, 8 1 8। या सर्वांची काय करायची, बेरीज करायची। या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर बघा काय येतो, 1680। म्हणजे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती असणार, 1680। ठीक आहे, तर बघा हे झालं रेशो थ्रू। आपण काढूया आता बघा फ्रॅक्शन थ्रू आपण चक्रवाढाचं काढूया 2 वर्षाचं। बघा या ठिकाणी आपण रेशो थ्रू काढूया। रेशो थ्रू कसं काढायचं बघा, तर पहिले 10% बघा व्हॅल्यू काढायची। कसं काढणार, 10 बरोबर। आता पहिले आपण 10% व्हॅल्यू काढूया, 10%। ठीक आहे, याची व्हॅल्यू कशी होणार, 10 भागिले 100। 100 का टक्केवारी लिहून टक्के का असते, 100 असते म्हणून। बघा हे शून्य कॅन्सल होते। बघा 1/10 ही झाली 10 ची व्हॅल्यू झाली। मग काय करायचं, 1/10 इथे लिहायचं। हे बघा आता चक्रवाढामध्ये कन्वर्ट होताना काय होते, हे रास असते आणि का असते, मुद्दल असते। याचा अर्थ म्हणजे काय की या मुद्दलवर 1% व्याज, मग किती होणार, मग ऍड करायचं त्यामध्ये। कसं करणार, हे बरोबर 11/10 या ठिकाणी आपल्याला विचारलं काय, 2 वर्षात चक्रवाढ विचारले, 2 वर्ष आहे। मग काय करायचं, इथं काय करायचं, असं 2 लिहून टाकायचं। ठीक आहे, आता बघा या सगळ्यांचं वर्गामध्ये कन्वर्ट करायचंय। मग काय करणार, 11चा वर्ग 121 होतो आणि 10चा वर्ग 100 होतो। ओके, आता काय करायचं आहे की बघा ही जी असते ही तुमची मुद्दल असते आणि का असते, रास असते। आता बघा या दोघांचा फरक किती आले, की 100 रुपयावर किती व्याज, 21 रुपये। ओके, आता गुणिले करायचं। आता बघा इथं काय करायचं, बघा जो मुद्दल आहे इथं पहिले मुद्दल किती होईल, 8,000 आहे। मग काय करायचं, 8,000 वर आता बघा 8,000 आणि हे जो आताचा मुद्दल आहे 100 आणि भागिले मध्ये इथे लिहायचं। आता बघा याला सॉल्व्ह करायचं आहे। तर मग बघा हे 2 शून्य कॅन्सल झाले, 80। मग काय करायचं, यासोबत गुणाकार करायचं। 21 गुणिले 80 जर केलं तर बघा या दोघांचा गुणाकार केला तर 1680 येतो। म्हणजे आपलं चक्रवाढ व्याज किती येणार, 1680 रुपये। ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल। ठीक आहे, आता बघा याचप्रमाणे आपण दुसरं एक्झाम्पल बघूया। बघा मित्रांनो, जो टाइप पहिल्याचा आहे याचं उत्तर तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगायचं आहे ठिकाणी। ठीक आहे, तर बघा ऑप्शन याच्यामध्ये कदाचित रॉंग झाले असेल तर तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे। ठीक आहे, आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे की आपण या व्हिडिओमध्ये फक्त पहिला टाइप बघणार आहोत। ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे पूर्ण टाइप वाईज बघूया एकदम शॉर्ट पद्धतीने। हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे, समजला का हे पण सांगायचं आहे। ओके, टेक केअर।